रोज़ा, इफ्तार, रमज़ान का महीना, 21 तारीख रमजान ईद 2 दिवसावर आली आणि 2 दिवस आधीच म्हणजे आज 19 तारीख साधारण 17 किंवा 18ची घटना. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक धर्माच्या सणांना आदरानेच पाहतो. नक्की पाहिलंच पाहिजे. निदान आपल्या भारत देशात तरी असं दृश्य नक्की दिसतं की आपण ख्रिश्चनांचा ख्रिसमस तितक्याच उत्साहाने साजरा होतो इथं, रमजान तितकाच, दिवाळी तितकीच, तामिळनाडूमध्ये पोंगल तितक्याच जोरात साजरा होतो. प्रदेश कोणताही घ्या, सण कोणताही घ्या, परंतु काही अपप्रवृत्तीचे लोक नको त्या गोष्टी करतात आणि मग त्याच्यातून धार्मिक तेढ, सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. वाराणसीच्या घटनेबद्दल बोलतोय मी. अरे, गंगा नदीला सगळे हिंदू गंगा मैया म्हणतात. त्या गंगा नदीचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न नक्की करत असतात. इफ्तार पार्टी, इफ्तार म्हणजे दिवसभरात धरलेला रोजा, रोजच्या टायमिंगच्या अनुसार तो रोजा सोडायचा. कित्येक हिंदू लोकसुद्धा मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी आयोजित करून बोलवतात. 50, 100, 200 जशी ज्याची ऐपत आहे तसा तो तेवढ्या लोकांना बोलवून एखाद्या दिवशीचा इफ्तार, त्यासाठी एखादा पेंडॉल टाकणं, मंडप करणं आणि मग या बंधुभाव जागृत राहावा समाजामध्ये यासाठी तो संदेश देण्यासाठी असं सुद्धा एकत्र येतात लोक. कित्येक हिंदू लोक मुस्लिमांच्या सोबत इफ्तार पार्टीमध्ये जाऊन काही न्याहारी घेतात. ठीक आहे ना, हा बंधुभाव जपलाच पाहिजे, पण तो दोन्ही बाजूंनी असला पाहिजे, हे पण तितक्याच परखडपणे मी सांगतो. वाराणसीला जे घडलं आहे, बोटीतनं गेले आणि त्या गंगा मैया नदीच्या त्या पात्रामध्ये बोट असताना आधी काही फळं खाल्ली, नंतर मग चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि मग ती हाडं वगैरे गंगेच्या पात्रातच टाकून दिली. एखाद्याच्या आस्थेला असं पायदळी तुडवण्याचं का बरं मनात येतं? जर देव ही संकल्पना सर्वव्यापी आहे तर ती सर्वव्यापीच मानता आली पाहिजे. जर हिंदू धर्मियांची आस्था एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक धर्मियांनी आस्था ठेवलीच पाहिजे. ती आस्था भ्रष्ट करण्यासाठी उतावळेपणा जर दाखवाल तर मग माफी नाही आहे ना. कुठल्याच धर्माची माणसं काही बांगड्या घालून बसली नाहीत. तुम्ही जर राधाकृष्णाच्या फोटोवर पाय ठेवून बसला तर काही हिंदू माणूस सहन करेल का? नाही करणार ना. तुम्ही जर काही शिवलिंगाची जर तिथे जाऊन काही भ्रष्ट करत असाल तर मग तुम्ही मार खायच्याच लायकीचे आहेत. थोडक्यात भाईचारा जर राहायचा असेल तर समाजामध्ये बोथवे ट्रॅफिक पाहिजे. हिंदूंनी भाईचारा पाळायचा आणि तुम्ही सरतनसे जुदा आरोळ्या ठोकत मोर्चे काढायचे नाही ना. असं शक्य होणार नाही. पडसाद उमटणार. क्रिया घडली की प्रतिक्रिया घडते. साधा सायन्सचा नियम आहे. त्यामुळं इतिहास काय सांगतो तो जर इतिहास उकरत बसलो तर मात्र खूप कठीण जाईल ना सगळ्यांना. काश्मीरी पंडितांना घरातनं बाहेर काढून त्यांचे तुकडे केले, त्यांच्या बायकांवर अत्याचार केले, हा काही खूप मोठा शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास नाही आहे. फक्त 36 ते 46 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जम्मू काश्मीरमध्ये 1990ला घडलं, त्याच्यापूर्वी पण एकदा घडलं होतं. पण 1990चा नरसंहार कोण कसा विसरेल हो? पहलगाम जे घडलं ते कसं विसरेल? तरीही
तरीही अशा सगळ्या अपप्रकार घडत असताना सुद्धा पेशन्स ठेवत आहेत लोक. सामाजिक शांतता राहावी म्हणून काही लोक चांगलं काम करत आहेत. ते चांगलं काम करणाऱ्यांना कुठेतरी थोडंफार यश मिळतं आहे हे पाहून आनंद वाटतो. एकमेकांची धार्मिक आस्था या रमजानच्या महिन्यात आपण शपथ घेऊन जपूयात. ज्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणं ठरलेली आहेत नमाजची, इफ्तारची, त्या ठिकाणी तुम्ही ते करायला काहीच कोणी हरकत करणार नाही आहे. पण मध्यंतरी माझ्या एक बघण्यात क्लिप आली, कुठला केरळ का तामिळनाडू कुठलं ती काय लँग्वेज कळत नव्हती पडद्यावरची. एक स्त्री पांढरं वस्त्र घालून, पांढरी साडी नेसून भर ट्रॅफिकच्या रस्त्यात नमाज पडत होती. का बाबा तुम्ही का अशी प्रवृत्ती घाणेरडी मनात का बाळगता तुम्ही? वाहता रस्ता ही काय नमाज पडण्याची जागा आहे का? म्हणून तर आपले मोठमोठे नेते सांगतात, धर्म कोणाचा का असो तो घरात ठेवा, रस्त्यापर्यंत त्या धर्माला आणू नका. आता ही एकटी स्त्री नमाज पडण्याचं धारिष्ट्य दाखवते. काही स्त्रिया बुरखा घालून येतात हिंदूंच्या देवळामध्ये, फॉर एक्झाम्पल चिंचवड मोरया गोसावी मंदिर, त्या मंदिरात नमाज पडण्याचं धारिष्ट्य दाखवतात. का तुम्हाला कोणी बोलत नाही, तुम्हाला कोणी अटकाव करणार नाही, अटकाव केला की दंगे करायचे, असं ठरवून या बायका जर करत असतील कुणाच्या सांगण्यावरनं, तर ती पण अतिशय मोठी चूक आहे. खूप काही पेटू शकतं अशा गोष्टींनी. पेटवायचं नाही आहे आपल्याला, आपल्याला देश पुढं न्यायचा आहे. भाईचारा, भाई आणि चारा शब्द वेगळा नाही करायचा आहे. वन वे ट्रॅफिक नको आहे त्याला, बोथ वे ट्रॅफिक पाहिजे. अशा सगळ्या थोड्याशा अशा अपेक्षा माझ्या एका सामान्य माणसाच्या सर्व मुस्लिम धर्मियांकडनं, आणि या अपेक्षा व्यक्त करत असतानाच तुम्हाला सगळ्यांना, मुस्लिम धर्मियांना, माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना रमजानच्या या सणाच्या, वर्षातल्या सगळ्यात मोठ्या सणाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छासुद्धा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे, या प्रवीतर्फे. मनोमिलनाचा हा सण साजरा व्हावा. ज्या पद्धतीने काही मुस्लिम कुटुंब काही हिंदू कुटुंबियांशी खूप मोठं वात्सल्य, ममत्व ठेवून या रमजानच्या दिवशी खूप हिंदू कुटुंबियांना आपल्या घरी आपली ऐपत जशी आहे त्याप्रमाणे शिरकुर्मा करून बोलावतात, 2 घास खायला प्यायला देतात, हे जे प्रेम आहे ना, हे आंतरिक प्रेम कुठलाही आडपडदा न ठेवता, कोणतीही घाणेरडी मनोवृत्ती मनात न आणता ही घडत राहावी. देश अक्षरशः त्या अगदी खालच्या लँग्वेजमध्ये कोणाच्या बापाचा नाही आहे देश, हे मी पण मानतो. पण देश तुमचा आणि आमचा सर्वांचा आहे. सर्वांनी मिळून इथं व्यवस्थित राहायचं आणि देश कसा पुढे जाईल याच्यासाठी झटायचं आहे. एक अगदी ज्वलंत उदाहरण देतो. अतिशय तरुण व्यक्तिमत्व, पूर्ण भारत देशात प्रसिद्धीस पावलेलं व्यक्तिमत्व आहे पाटणा खान सर. कडक सॅल्यूट करतो मी त्या व्यक्तीला, करोडो नमन करतो मी त्या व्यक्तीला. का? अरे कमीत कमी फी घेऊन MPSC आणि UPSCचे कॅन्डिडेट्सला तो शिकवतो आहे, आणि ते करत असताना समाजासाठी खूप काही करण्याचे मनोदयसुद्धा व्यक्त करतो आहे. गरिबांसाठी हॉस्पिटल काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कुठेतरी त्यांनी सुरुवात पण केली असं ऐकतो आहे. घ्या ना, असे आदर्श घ्या, त्या आदर्शावर पुढे जा, आनंद वाटेल. असो, खूप काही खान सरांच्या विषयी इतक्यात बोलण्यासारखं नाही. खूप काही बोलू शकतो त्या व्यक्तीविषयी एका सेपरेट व्हिडिओत. खान सरांच्या कार्यास कडक सॅल्यूट म्हणून लवकरच भेटूयात. खान सरांना, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या सर्व नातेवाईकांना, भारतातल्या सर्व मुस्लिम धर्मियांना, माझ्या बंधू भगिनींना रमजान सणाच्या लाख लाख करोडो करोडो शुभेच्छा अर्पित करतो. कुठल्याही पद्धतीत मुस्लिमांच्या सणाच्या वेळेस कुठल्याही हिंदूंनीसुद्धा कुठंही गालबोट लागणार नाही अशी काळजी नक्की घ्यावी. याच विनंतीसह या व्हिडिओतून रजा घेतो.